तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 43वा दिवस. तुम्हाला तर माहिती आपण 90 दिवस रोज ब्लॉग टाकणार आहे. तर त्याच चॅलेंजचा आज आहे 43वा दिवस. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. आणि जर आपल्या फेसबुकवर जर पाहत असाल तर आपल्या ID ला फॉलो करून घ्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. भेटूया आपण ब्लॉगमध्ये पुढे. तर मित्रांनो, आता औषध घेतलंय काल बघा, बाटलीत 6-7 पंपाचं औषध केलंय. टरबुजामध्ये मारायचं आहे ते आता बघा. ते आपले टरबुज तर ते मारायचं आहे थोड्या टायमात. तर मित्रांनो, आता घेतली रस्सी आणि डब्बा जे इथं राहिलं होतं ते नेल मी आज परत आलतो. आज जे पेट्रोल पंपाने मारायचं औषध त्यामुळे हा जो पंप आहे तो बंद आहे. टरबुजामध्ये मारायचं आहे बरं. आणि हे डबकं राहिलं होतं आणि हे जे डबं आहे मापाचं आहे त्यामुळे हे न्यायला यायला लागलं वापस. आणि ते बाटलीमध्ये ते 6-6.5 पंपाचं औषध बनविले आणि तेवढे पडतातच त्यामध्ये आता, कारण की याला जे मोठाल झाले त्यामुळं. तर आता मारू औषध. ब्लॉक शर्टपर्यंत पहा. भेटू आता औषध मारायचं अगदी. तर मित्रांनो, बघा औषध घेतलंय काढून. हे जे 1.5 डब्बा टाकावं लागतंय यामधलं. हे 6 पंपाचं आहे एवढं आणि हे एका पंपाचं आहे. तर हा पहिलाच पंप आहे. इकडच्या साईडचं राहिलं मारायचं आणि मारणं चालू घेता. आता जे त्या चार्जिंगच्या पंपानं फवारा चांगला येत नाही, कारण की हे जे याला आहे वाढले त्यामुळं आता मोठ्या पेट्रोल पंपानं मारणं चालू. आता लोक झालंय औषध मारणं बघा. बाटलीतला पण औषध खाली गेलंय. आता 3-4 पंपाचं राहिलं इकडच्या साईडचं आणि इकडच्या साईडचं झालंय. इकडं आपल्याला त्याला औषध पण सोडायचं आहे टरबुजाला. काल जे याच्यावर फवारणी केली आणि आज त्याच्यावर करायचे, म्हणजे त्याच्या फवारणीचं झालीच आहे, पण जे ड्रिचिंगद्वारे सोडलं लागतं ते पण सोडायचं आहे. तर आता नळी लांबायची. हे बघा, ही जी नळी दिसते तुम्हाला पुढं, ही ती नळी लांबून त्या पाईपाजवळ न्यायची, जेणेकरून त्याच्या ड्रिचिंगद्वारे ते ठिंबकद्वारे औषध सोडता येईल. तर घेऊन नळी लांबून भेटून आता इथं बुच्चन घेतलंय लावून, कारण की जे आपण नळी लांबवली आहे त्यामध्ये औषध सोडायचं आहे. इकडचे जे वरचे डाळिंब आपलं टरबूज आहे, हे बघा हे टरबूज, यामध्ये औषध सोडायचं आहे. तर त्यामुळं तिथं खालचं जे बंदूक लावून घेतलं आहे. हे बघा, आता जे वाटत आहे हे मधातली जी फट्टी आहे त्यामध्ये पण आता यायला लागली. आणि फुलं पण लागली आणि काही ठिकाणी छोटे छोटे फळं लागली, म्हणजे छोटे छोटे टरबूज. फुलं तर भरपूर लागली. आता जे आपल्याला एक कॉक खाली करायचं आहे इथला. हे बघा, हा जो कॉक आहे चालू झाला आहे आता. आणि ही जी नळी आहे तिथे खालून औषध तिथून आपण ST पंपानं सोडतो तिथून. हे बघा, ST नळी लांबलेली डायरेक्ट पोटापर्यंत. तर हे बघा, इथं टरबूज लागलंय. आता केवढं झालंय पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे इथं असे भरपूर ठिकाणी लागले, पण काही छोटे बघा
इथं जे ते सगळ्यात मोठं आहे आणि पहिलं पण आहे. म्हणजे तसे भरपूर लागले आहेत, पण मोठं सगळे तिथं आहे. सगळ्या साईडला पण लागले. आता जे आपल्याला आहे, हे जे तुम्हाला फिल्टर दिसतंय ते यामध्ये बसवायचं आहे. म्हणजे जे पाणी जे गाळून जात आहे आणि ठिंबकमध्ये जे कचरा अटकत नाही, त्यामुळं यामध्ये टाकणं लागतं ते. तर आता एकदा टाकून, कारण की आपल्याला सोडायचं आहे सध्या औषध, त्यामुळं. आणि आधी जे ते खाली स्प्रिंकलर लावले होते त्यामध्ये चालू होतं, त्यामुळे ते लावेल नाही राहत स्प्रिंकलर. आणि त्यासाठी हे बघा अशा प्रकार लावल्या जाते. तर आता टरबूज लागायला चालू झाले चांगले मोठाले. तर आता त्याला औषध जे लवकर सोडावं लागणार आहे. ड्रिचिंगद्वारे जास्त सोडावं लागते. हे बघा, हे जे अशा प्रकारे बसवायचं. हे लावल्यानंतर जे शेवाळ राहते ते गाळून जाते पूर्ण, पाणी ते जात नाही शेवाळ. एकदा बसून घेतो आणि मग व्हिडिओ चालू करतो. तर हे बघा, आता बसून घेतलंय. ते एका हाताने काही बसवता येत नव्हतं, कारण एका हाताने फोन पकडलेला होता, त्यामुळं बसून घेतलंय ना. आता व्हिडिओ चालू करतोय आणि फिट पण करून घेतलंय. इथून पाणी गळतंय, त्यावर फिट नाही केलं जास्त. तर हे बघा, आता फिट झालंय आणि बाहेर पाणी पण भरपूर आहे. तर करूया. मोटर चालली आता, आणि मोटर चालू झाल्यानंतर खाली जाऊन जे आपल्याला पंप पण चालू करणं आहे, तिथून पाणी सोडतो, तिथून चालू करू. आणि इथलं जे आउटलेट आहे ते पण थोडं चालू करावं लागेल, कारण की पूर्ण पाणी खाली गेलं तर जास्त प्रेशर येते, त्यामुळे थोडं चालू करावं लागतं. हे बघा, आता मोटर पण चालू झाली आणि आउटलेट पण थोडं चालू झालं आहे. एवढंच करायचं होतं, कारण की जास्त पण नाही, कारण खालून पंप पाणी गेलं पाहिजे. आता जायचं आपल्याला टरबुजाच्या वरात, आणि तो आपल्या कोठ्याजवळचा जो पंप आहे तो चालू करायचा आहे. तर जाऊ आता खाली. तर आता ठिंबक झाले चाली, आणि आता आपल्याला जे औषध सोडायचा पंप आहे तो पण चालू करायचा आहे. तर मित्रांनो, आता पंप घेते चालू करू. तर मित्रांनो, आता खालच्या साईडचं जे ते पप्पा चालू करायला लागले. मी चाललो वरच्या साईडचा कॉक, जो बारीक कॉक आहे नळीचा, तो चालू करायसाठी. तर आता आपण इकडच्या साईडला नाही लावलेले, हे बघा इकडून, आणि तिथं जाऊन जे आपल्याला बारीक कॉक चालू करायचा आहे. इकडं पुढच्या साईडला जे याला पूर्ण मदत आली आता. तर जाऊ त्यांनी कॉक चालू करू, आणि त्यानंतर पप्पाला फोन लावला की ते चालू करणार आहे खालचं, जे की औषध सोडायचं आहे ते. हे बघा, इकडच्या साईडला अशी नळी येईल, आणि इथं जे हा लहान कॉक आहे हा चालू केला आहे बघा. आता फोन लावायचा आहे आणि चालू करायचा, सांगायचं आहे, जेणेकरून हे बंद करायच्यात मग एकसारखं औषध जाते. मग तर आता झालंय चालू आहे, आणि पूर्ण याला आता औषध जायचं आहे. आता अर्ध जे इथं सोडणं आहे, अर्ध जे तिकडच्या साईडचे येते, ते खांब्यापासून इकडच्या साईडचं जे वेगळं आहे, आणि त्या खांब्यापासून पलीकडच्या साईडचं वेगळं आहे. हे बघा, आता चालू झालं आहे. पूर्ण याला औषध जातं आहे तिकडपर्यंत, त्या नेटपर्यंत, आणि इकडे या खांब्यापर्यंत. आणि इकडचं जे सोडणं झाल्यानंतर जे ते खांब्याच्या पलीकडच्या साईडला जे ते खालच्या साईडला तिथं आंबे आहे बघा. हे बघा, हे जिथं आंबे तिथं आहे अशी नळी जोडायसाठी जागा, तिथून सोडणं आहे मग तिकडच्या साईडचं. तर आता हे सोडणं झाल्यावर तिकडचं सोडू. तर मित्रांनो, आता अंधार पडायला सुरुवात झाली आहे, आणि लाईट पण घेतली चालू करून. हे बघा, आपली चिचा पण पाड लागले. बघा, आता लाईट घेतली चालू करून. आता जायचं आहे
आता सध्या जे पाणी तिकडं मोठा डाळिंबामध्ये लावलं आहे, आता त्याला टाईम झाला आहे, अर्धा एक घंटा झाला आहे लावून. आता ते बंद करायचं आहे आणि आपण आता चाललो एरियावरती, ते बंद करून टाकायचं आणि त्यानंतर घरी जायचं आहे. तर आज होता आपल्या ब्लॉगचा 43वा दिवस आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण अशाच काही नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.